Good morning students. In today's video we will start a new chapter number 12, Introduction to Acid and Base. Okay, in this chapter we studied what is mean by a acid, what is mean by a base. Okay, now here acid. You will notice that some substances have a sweet taste, some have a bitter taste and some have a सोर टेस्ट और ॲस्ट्रिजन टेस्ट. म्हणजे बघा ॲसिड म्हणजे काय, आपण बघितलं आपण रोजच्या वापरात जे पदार्थ वापरतो कधी कधी त्यांची चव गोड असते, कधी खारट असतात, कधी आंबट असतात तर कधी तुरट असतात. म्हणजेच प्रत्येक पदार्थाची जी चव असते ती आपल्याला वेगवेगळी आढळून येते. तर बघा लेमन, टॅमरिंड, विनेगर और आमला लाईक सबस्टन्सेस अक्वायर सोअर टेस्ट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ टायपिकल कंपाऊंड इन देम. म्हणजे जे लिंबू, आवळा, चिंच किंवा जे विनेगर आहे त्याची आपल्याला चव कशी सोअर म्हणजे कधी कधी आंबट अशी चव आपल्याला त्यांची आढळून येते. सो ज्यांची टेस्ट अशी आंबट असते किंवा ज्यांची चव आंबट असते त्याच चवीला आपण काय म्हणतो, ॲसिड असं म्हणू शकतो. किंवा ॲसिड्स आर सोल्युबल इन वॉटर अँड दे आर कोरोसिव्ह इन नेचर. ॲनिमल्स अँड प्लांट्स ऑल्सो पोसेस ॲसिड्स इन देम. म्हणजे पोसेस म्हणजे काय तर आपल्या शरीरात प्रत्येक प्राण्याच्या शरीरात किंवा वनस्पतींच्या शरीरात ॲसिड हे उपलब्ध असतं. आपल्या शरीरामध्ये सुद्धा स्टमक एरियामध्ये म्हणजे पोटाच्या भागामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस किंवा एक ॲसिड असं असतं. जेव्हा कधी बघा आपल्याला पित्ताचा त्रास होतो तो कशामुळे होतो, जेव्हा आपल्या शरीरामधलं ॲसिडचं प्रमाण वाढलं जातं, ॲसिडिटी होते म्हणजेच आपल्याला पित्ताचा त्रास व्हायला लागतो. म्हणजे तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा ॲसिड हा घटक उपलब्ध असतो. ॲसिडलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, आम्ल. ॲसिडलाच आपण काय म्हणतो, आम्ल. म्हणजे ज्या ज्या पदार्थांची चव आंबट असते, थोडक्यात काय लेमन म्हणजे लिंबू, टॅमरिंड चिंच, विनेगर आणि आमला म्हणजेच आवळा, ह्यांची चव कशी असते, आंबट असते किंवा सोअर टेस्ट आपण म्हणू शकतो. तर ज्या ज्या पदार्थांची टेस्ट ही सोअर किंवा आंबट असते त्यांच्यामध्ये ॲसिड उपलब्ध आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इन लेमन, टॅमरिन, विनेगर अँड आमला ॲसिड इज ऑल्सो प्रेझेंट बिकॉज दिस सबस्टन्सेस हॅव सोअर टेस्ट. आणि काही ॲसिड काय असतात, दे आर सोल्युबल इन वॉटर. म्हणजे बघा समजा आपण लिंबाचा रस जर पाण्यामध्ये टाकला तर तो पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो आणि एक लिंबू सरबत आपण त्यापासून तयार करू शकतो. म्हणजे काही ॲसिड कशी असतात तर ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात. बघा आपण चिंचेचा सुद्धा कधी कधी कोळ तयार करतो म्हणजे चिंच पाण्यामध्ये विरघळू शकते. विनेगर सुद्धा आपण बऱ्याच फूड म्हणजे जेवण बनवण्याच्या पदार्थांमध्ये आपण विनेगरचा वापर करतो. आणि आपण आमला म्हणजे आवळ्याचा रस सुद्धा आपण पितो. कशामुळे का तर हे सगळे पाण्यामध्ये सोल्युबल आहे. दे आर अ वॉटर सोल्युबल ॲसिड्स. ॲसिड्स आर प्रेझेंट इन अ फूड स्टफ्स अँड कॉल्ड नॅचरल ॲसिड ऑर ऑर्गॅनिक ॲसिड्स. म्हणजे फूड स्टफ्स म्हणजे जे ॲसिड खाण्याच्या पदार्थांमध्ये उपलब्ध असतात त्यांना आपण ऑर्गॅनिक ॲसिड असं म्हणतो किंवा नॅचरल ॲसिड असं म्हणतो. देन दिस ॲसिड बिईंग वीक इन अ नेचर. आणि हे ॲसिड कसे असतात, नेचरमध्ये वीक असतात, खूपच कमकुवत असतात, त्यांच्यामध्ये जास्त ॲसिडिक नेचर किंवा आम्लधर्मी जास्त आम्लधर्मी नसतात, ते कमी आम्लधर्मी असतात. सो सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग इन अ नेचर. आणि काही ॲसिड कसे असतात तर ते जास्त आम्लधर्मी असतात, त्यांच्यामध्ये आम्लाचे जे प्रमाण असतं ते खूप जास्त असतं, स्ट्रॉंग असतात ते. आणि ते आपण खाण्याच्यामध्ये किंवा फूड स्टफ ॲज अ फूड स्टफ म्हणून आपण यूज करू शकत नाही, वापरू शकत नाही. दे आर कॉस्टिक और इन्फ्लेमेटरी. फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड. तर बघा स्ट्रॉंग ॲसिड लिहिते मी. स्ट्रॉंग ॲसिड कोणकोणते आहेत, आपण 3 स्ट्रॉंग ॲसिड बघितली. HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड, HCl मीन्स हायड्रोक्लोरिक ॲसिड and H2SO4 means sulfuric acid. These 3 acids are strong in a nature or inflammatory or caustic in a nature.
या ॲसिडमुळे काय होतं, हे जे आपल्या स्किनवर पडलं, आपल्याला जर हाताला किंवा आपल्या त्वचेला जर या ॲसिडचा स्पर्श झाला तर आपली त्वचा पूर्णपणे बर्न होण्याची किंवा जळण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण खाण्याच्या पदार्थामध्ये किंवा रोजच्या वापरामध्ये या ॲसिडचा शक्यतो वापर करत नाही. दिस ॲसिड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ मिनरल्स ॲसिड. आणि या स्ट्रॉंग ॲसिडना आपण अजून एक म्हणू शकतो मिनरल ॲसिड. याला आपण मिनरल ॲसिड असं सुद्धा म्हणू शकतो. देन strong concentrated acids are converted into their dilute acid by slowly adding them into water. आणि हे जे स्ट्रॉंग ॲसिड आहे ह्याची जी तीव्रता आहे आपण ही ॲसिड पाण्यामध्ये मिसळून त्याची तीव्रता कमी करू शकतो आणि मग त्यांचा आपण दैनंदिन उपयोगामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांचा वापर करू शकतो. कधी, जेव्हा आपण त्याची तीव्रता कमी करू. या ॲसिडची तीव्रता कधी कमी होते, जेव्हा आपण त्या पाण्यामध्ये मिक्स करतो, पाण्यामध्ये मिसळतो, तेव्हा त्याची तीव्रता ऑटोमॅटिकली कमी होते आणि मग कमी तीव्रतेची ही ॲसिड आपण वापरू सुद्धा शकतो. Then if you test the dilute solution of baking soda, you will find it astringent or bitter. म्हणजे बघा, जेव्हा आपण बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा जेव्हा आपण पाण्यामध्ये विरघळतो आणि ते पाणी पितो तेव्हा आपले त्याची बिटर अशी चव जाणवते, तुरट अशी चव आपल्याला त्याची येते. आणि आता बघा ॲसिडचे सगळ्या डेफिनेशन, जर ॲसिडची व्याख्या लिहायचं म्हटलं तर ॲसिड म्हणजे काय, तर ॲसिड इज अ सच सबस्टन्सेस विच गिव्ह H+ आयन्स इनटू द सोल्युशन. बघा, इट्स सच अ सबस्टन्स विच गिव्ह अ सबस्टन्स which gives H+ ions in a solution. त्याला आपण काय म्हणतो, ॲसिड. म्हणजे बघा, ॲसिड एक असा पदार्थ आहे जो पाण्यामध्ये विरघळल्यानंतर किंवा कोणत्याही सोल्युशनमध्ये विरघळल्यानंतर H+ आयन्स म्हणजे H+ मूलक तयार होतं, त्याला आपण म्हणतो ॲसिड. तर फॉर एक्झाम्पल आपण इथं हे हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच हे हायड्रोक्लोरिक ॲसिड घेऊयात. जेव्हा हे हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करतो, आपण विरघळवतो कशामध्ये, पाण्यामध्ये किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही सॉल्व्हेंटमध्ये. जेव्हा आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड विरघळतो तेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करतं, त्याच्यामध्ये असलेले जे घटक आहेत ते घटक सेपरेट करतं आणि घटक सेपरेट केल्यामुळे इथे H+ मूलक तयार होतो. आणि ज्या पदार्थामध्ये H+ मूलक तयार होतं त्यालाच आपण ॲसिड असं म्हणतो. म्हणजे बघा, अ सबस्टन्स विच गिव्स H+ आयन्स इन अ सोल्युशन इट इज नोन ॲज ॲसिड. फॉर एक्झाम्पल, व्हेन वी डिझॉल्व HCl into the water it gives H+ and Cl- ions. तर बघा, एक्झाम्पल्स ऑफ सम ॲसिड्स. काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत ॲसिडची ज्यांना आपण सायंटिफिक त्यांचं वेगळं नाव आहे आणि केमिकली आपण त्यांना वेगळ्या नावानं आपण बघतो. तर ते एक्झाम्पल्स घेऊयात. तुम्हाला समजलं ॲसिड म्हणजे काय. ॲसिड एक असा सबस्टन्स किंवा एक असा पदार्थ आहे जो पाण्यामध्ये किंवा इतर घटकामध्ये विरघळल्यानंतर H+ मूलक देतो, त्याला आपण ॲसिड असं म्हणतो. देन हिअर इज अ सम एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड्स. मला एक्झाममध्ये हे एक्झाम्पल्स विचारली जातात. सबस्टन्स म्हणजे कोणत्या पदार्थामध्ये, कोणतं किंवा फळामध्ये किंवा कोणत्या घटकामध्ये कोणतं ॲसिड आहे ते आपल्याला ह्याच्यावरून समजतं. त्यामुळे तुम्हाला हा चार्ट ॲज इट इज एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, फिलिंग द ब्लँक्स किंवा मॅच द फॉलोविंगमध्ये. त्यामुळे बघा इथे फर्स्ट वन विनेगर. विनेगर आपल्याला माहिती आहे, वेगवेगळे जे चायनीज फूड असतात किंवा चायनीज भेटतं त्या चायनीजमध्ये विनेगरचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. ठीक आहे. आता विनेगरपासून कोणता ॲसिड मिळतो आपल्याला, तर ॲसेटिक ॲसिड. विनेगरमध्ये ॲसेटिक ॲसिड प्रेझेंट असतं. नीट लक्षात द्या, विनेगरमध्ये ॲसेटिक ॲसिड प्रेझेंट असतं. देन सेकंड इज अ ऑरेंज. ऑरेंज म्हणजे काय, संत्री जी आपण खातो त्या ऑरेंजमध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड प्रेझेंट असतं.
ascorbic acid. Then third one, tamarind. टॅमॅरिंड म्हणजेच काय, चिंच. तर चिंचमध्ये कोणतं ॲसिड प्रेझेंट असतं, तर चिंचेमध्ये टार्टारिक नावाचं ॲसिड प्रेझेंट असतं. टार्टारिक ॲसिड. राईट डाऊन दिस इन अ नोटबुक. फोर्थ वन इज अ टोमॅटो. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड प्रेझेंट असतं. ऑक्झॅलिक ॲसिड. देन फिफ्थ वन इज अ कर्ड. कर्ड म्हणजेच काय, दही. दह्यामध्ये कोणतं ॲसिड असतं, लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिडमुळं काय होतं, दह्याला आंबटपणा प्राप्त होतो. देन लेमन. लेमन म्हणजे लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. त्या सायट्रिक ॲसिडमुळे आपण बघा लिंबाचा जर रस चाकला तर थोडासा आपल्या जिभेवर चुनचुनी तयार होते. ती कशामुळे, तर लिंबामध्ये जे सायट्रिक ॲसिड असतं त्याच्यामुळे लिंबाला आंबटपणा प्राप्त होतो. तसेच थोडंसं चवीला सुद्धा आपल्याला जिभेवर झिंझिण्या उठतात. सायट्रिक ॲसिड. पुन्हा एकदा बघा, हे ॲसिडची काही एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे हे पदार्थ आहेत आणि ह्या पदार्थापासून आपल्याला हे ॲसिड उपलब्ध होतात. बघा, विनेगरमध्ये कोणतं ॲसिड असतं, ॲसेटिक ॲसिड. ऑरेंजमध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड. इन टॅमॅरिंड टार्टारिक ॲसिड इज प्रेझेंट. इन टोमॅटो ऑक्झॅलिक ॲसिड इज प्रेझेंट. In curd, lactic acid is present, and in lemon, citric acid is present. Write down. Then properties of acid. Okay. Properties. मग ॲसिडच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत आपण बघितलं. ज्या पदार्थांची चव आंबट आहे त्याच्यामध्ये ॲसिड प्रेझेंट असतं किंवा ते ॲसिडिक आहे. मग फर्स्ट वन प्रॉपर्टी काय येणार, दॅट ॲसिड आर सोअर इन अ टेस्ट. सोअर इन अ टेस्ट म्हणजे ॲसिड हे चवीला कसं असतं, ॲसिड ओळखायचं असेल तर ते चवीला आंबट असतं. सोअर इन अ टेस्ट. देन इट कंटेन H+ आयन्स. पुन्हा जर बघा, पुन्हा ॲसिड ओळखायचं असेल तर ज्यामध्ये H+ मूलक किंवा H+ आयन आहे ते काय झालं, ॲसिड. तो पदार्थ ॲसिडिक म्हणून ओळखला जातो. देन it reacts with metal. It reacts with metal म्हणजे ॲसिड धातूसोबत अभिक्रिया करतात किंवा रिॲक्शन करतात. कशासाठी, टू फॉर्म हायड्रोजन गॅस. टू फॉर्म हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस तयार होण्यासाठी ॲसिड ही धातूसोबत म्हणजेच मेटलसोबत रिॲक्शन करतात, अभिक्रिया करतात. नंतर ॲसिड रिॲक्ट विथ blue litmus turns red in acid. Blue litmus turns to red. जर आपल्याला लिटमस पेपरच्या सहाय्याने ॲसिड ओळखायचं असेल तर जो ब्ल्यू लिटमस पेपर असतो तो रेड लिटमस पेपरमध्ये बदलला जातो, चेंज होतो. मग त्यावेळेस आपल्याला समजतं की हा पदार्थ ॲसिडिक आहे किंवा बेसिक आहे. मग बघा, ॲसिडच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत. दे आर सोअर इन अ टेस्ट म्हणजे ते आंबट असतात. इट कंटेन H+ आयन्स. इट रिॲक्ट्स विथ द मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. इट इज ब्ल्यू लिटमस टर्न्स इन टू द रेड. ह्या झाल्या ॲसिडच्या प्रॉपर्टीज. नाव नेक्स्ट, देर इज अ सम युजेस ऑफ ॲसिड म्हणजे आपण ॲसिडचा वापर कोणकोणत्या घटकासाठी करतो, कोणकोणत्या गोष्टींसाठी ॲसिड हे वापरलं जातं. सो देर इज अ युजेस ऑफ ॲसिड. uses. First one, acid are used in the production of chemical fertilizer. Production of chemical fertilizer. बघा, शेतीमध्ये विविध प्रकारची फर्टिलायझर्स आपण वापरतो, कीटकनाशके वापरतो. तर त्या कीटकनाशकांना बनवण्यासाठी ॲसिडचा वापर केला जातो. फर्टिलायझर्स. ओके. सेकंड वन इज अ used in the production of explosives, medicines, dyes and paint. Production of dyes, paint, medicines म्हणजे वेगवेगळी औषधे, रंग, तसे जे डाईज कलर असतात
ते तयार करण्यासाठी, एक्सप्लोजिव्ह म्हणजे बॉम्ब वगैरे तयार करण्यासाठी सुद्धा ॲसिडचा वापर करतात. त्यानंतर व्हाईट पेपर फ्रॉम वूड पल्प, प्रोडक्शन ऑफ व्हाईट पेपर, वूड पल्प म्हणजे लाकडाच्या लगद्यापासून कागद तयार करण्यासाठी सुद्धा ॲसिडचा वापर करतो. तसेच जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्याचा इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ क्लोरिक सॉल्ट्स. देन डायल्यूट H2SO4 इज यूज्ड इन द बॅटरीज अँड डायल्यूट HCl इज यूज्ड फॉर द स्टरिलायझेशन ऑफ वॉटर. म्हणजे बघा ॲसिडचे युजेस कोणकोणते आहेत. दॅट इट इज यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझेशन. Then it is used in the production of dyes, paints and medicines, used in the production of explosives and oil purification. Then hydrochloric acid is used for the preparation of different types of chloride salts. Dilute H2SO4 acid is used in the batteries or electric cell. Then dilute HCl is used for the sterilization of water. And acid is used for the making of white paper from wood pulp. म्हणजे लाकडाच्या लगद्यापासून जो पेपर तयार होतो तो पेपर तयार करण्यासाठी सुद्धा आपण ॲसिडचा वापर करू शकतो. सो these are the different properties and uses of acid. What is mean by acid? The acid a substance which gives H+ ions into a solution. It is known as a acid. Acid has a sour in a taste. It contains H+ ions. It reacts with the metal to form a H2 gas or hydrogen gas, and in acid blue litmus papers turns into the red. So these are the different properties and uses of acid. In next video we will study about the bases and some indicators which are used for the identification of acid and bases. Thank you.